अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटांमध्ये तणाव। आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको, पोलिसांचा राडा, करणाऱ्यांवर लाठीचार्ज। अहिल्यानगरमधील राडा हा षडयंत्र। अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा। अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज। पुराचा धोका आणखी वाढण्याची शक्यता। बीडमधील सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर। आष्टी तालुक्यामधील हिंगणामधील 13 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं। गोदावरीला आलेल्या महापुरामुळे राजापूर गावात शिरलं पाणी। राजेश्वर मंदिर पाण्याखाली। संभाजीनगरमधील पैठणला पावसाचा तडाखा। पैठणच्या संतनगर भागातील पाणी ओसरल्यानंतर घरं पडायला लागली। मोल मजुरी करून बांधलेली घरं पडत असल्यामुळे नागरिक बेघर। उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये 86,600 क्युसेकनं विसर्ग। भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जायकवाडीमधील विसर्ग वाढवला। गोदावरी नदीमध्ये 2,64,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका आणखी वाढला। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र सीना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सीना आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महामार्ग बंद। तरड गावातील पाणी ओसरण्यास सुरुवात। नांदेडमध्ये पूरस्थिती कायम। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा अलर्ट। मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर पहाटेपासून काही भागांमध्ये पावसाची विश्रांती। नाशिकच्या गंगापूर धरणामधून 10,988 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। चाळीमध्ये साठवलेला कांदा सडू लागला। नदीवरील पुलाला सुद्धा भगदाड।